शाळेचं प्रेम कधीच मरत नाही. ते फक्त आयुष्यभर शांतपणे आपल्या आत जिवंत राहतं. मी आजही त्या जुन्या शाळेसमोरून जाते ना, तर माझे पाय आपोआप थांबतात. तीच ती इमारत, तेच मैदान आणि तीच शेवटची बाकडी, जिथे मी आणि तो बसायचो. मी 9वीत होते. साधी, शांत, अभ्यासू मुलगी. क्लासमध्ये फार बोलणारी नाही, पण मनाने मी खूप भावूक. तो 10वीला होता. उंच, थोडासा हटके आणि नेहमी मित्रांच्या ग्रुपमध्ये हसत असणारा. पहिल्यांदा मी त्याला पाहिलं तेव्हा काही विशेष वाटलं नव्हतं, पण कधीकधी काही नात्यांची सुरुवात आवाज न करता होते. एक दिवस आमच्या क्लासमध्ये गणिताचा तास चालू होता आणि मी खिडकीजवळ बसले होते आणि अचानक माझ्या वहीवर एक छोटासा कागद पडला. मी घाबरले. मॅडम बघतील म्हणून पटकन वहीत लपवला. तास संपल्यानंतर उघडून पाहिलं. त्यावर फक्त एवढंच लिहिलं होतं, तू खूप शांत असतेस, पण तुझ्या डोळ्यात खूप काही आहे. खाली त्याचं नाव. त्या दिवशी पहिल्यांदा माझं हृदय वेगळ्या तालात धडधडलं. मी त्याला काही उत्तर दिलं नाही. मी कधीच बोलले नव्हते, पण त्या दिवसापासून रोज माझं लक्ष त्याच्याकडे जाऊ लागलं. सुट्टीच्या वेळी तो मुद्दाम माझ्या रांगेतून जायचा. पाण्याच्या टाकीजवळ उभा राहून माझी वाट बघायचा आणि फक्त डोळ्यांनी हसायचा. ते प्रेम नव्हतं कदाचित, पण काहीतरी होतं. हळूहळू आम्ही बोलायला लागलो. तुला कोणता विषय आवडतो? तू एवढी शांत का असतेस? तू रागवलीस तर कशी दिसतेस? त्याचे हे साधे प्रश्न होते, पण माझ्या आयुष्यात कोणी इतक्या लक्षाने मला ऐकलं नव्हतं. एक दिवस शाळा सुटल्यावर तो माझ्या बाजूने चालत होता. रस्ता फार मोठा नव्हता, पण त्या दिवशी तो रस्ता खूप लांब वाटत होता. अचानक तो थांबला. माझ्याकडे पाहून म्हणाला, मला तू आवडतेस. त्या 4 शब्दांनी माझं आयुष्य बदललं. मी काही बोलले नाही. मी फक्त हसले आणि खाली पाहिलं. त्याने विचारलं नाही, तुला मी आवडतो का? त्याने फक्त सांगितलं आणि चालत गेला. त्या रात्री मला झोपच लागली नाही. मी वारंवार तोच क्षण आठवत राहिले. मला आवडत होता का तो? मी तो क्षण वारंवार आठवत राहिले. मनाने उत्तर दिलं, हो, पण मी सांगू शकले नाही. मला वाटलं तो पुन्हा बोलेल, तो परत विचारेल, तो थांबेल माझ्यासाठी. पण दुसऱ्या दिवशी तो नेहमी सारखाच वागला. ना पुन्हा त्या विषयावर बोलणं, ना काही खास. हळूहळू 10वीच्या परीक्षा जवळ आल्या. त्याचा अभ्यास वाढला. आमचं बोलणं कमी झालं आणि एक दिवस त्याने सांगितलं, माझ्या घरच्यांनी मला दुसऱ्या शहरात कॉलेजला पाठवायचं ठरवलं आहे. आणि त्या दिवशी मला पहिल्यांदा खूप भीती वाटली. मी त्याला विचारलं, मग? तो फक्त हसला. तो म्हणाला, काही नाही, आयुष्य असंच असतं. मला त्याला सांगायचं होतं, जाऊ नकोस, मला तू आवडतोस, मी तुझी वाट पाहीन. पण मी शांत राहिले. शेवटच्या दिवशी शाळेच्या गेट समोर तो उभा होता. तो मला म्हणाला, काळजी घे, फक्त एवढाच म्हणाला तो. मी मात्र मान हलवली. तो गेला आणि माझ्या आयुष्यात एक शांत रिकामी जागा सोडून गेला. तो गेल्या त्या दिवशी शाळेच्या गेट समोर उभं राहून मी बराच वेळ रडत होते, पण कुणालाही कळू दिलं नाही. मी 9वीतून 10वीत गेले. तो दुसऱ्या शहरात. पहिल्या काही दिवसात मी रोज शाळेत जाऊन शेवटच्या बाकावर बसायचे, जिथे तो बसायचा, जिथे हात ठेवून बसायचा. अजूनही त्याचा स्पर्श तिथेच आहे. त्याचं
काहीच कळलं नव्हतं मला. त्या काळात मोबाईल सगळ्यांकडे नव्हते, सोशल मीडिया नव्हतं इतकं. फक्त आठवणी होत्या आणि वाट पाहणं. एक दिवस अचानक शाळेबाहेरून जाताना मला त्याचा मित्र भेटला. मी धाडस करून विचारलं, तो कसा आहे? आणि त्याने सहज सांगितलं, ठीक आहे, अभ्यासात बिझी आहे. मला एवढंच ऐकून खूप समाधान वाटलं. त्या रात्री मी पहिल्यांदा त्याच्यासाठी डायरी लिहिली. तू जिथे असशील तिथे खुश राहा, मी इथे आहे अजूनही. दिवस गेले, महिने गेले. एक दिवस अचानक घरच्या लँडलाईनवर फोन आला. मला आईने हाक मारली, तुझ्यासाठी आहे. मी रिसिव्हर उचलला. मी बोलले, हॅलो. त्या बाजूने आवाज आला, ओळखलं का? मी शांत. तोच होता. त्या एका आवाजाने माझ्या सगळ्या जखमा पुन्हा जिवंत झाल्या. मी खूप आनंदी झाले. तो म्हणाला, कशी आहेस? आठवण येत होती. मी हसत म्हणाले, मी ठीक आहे. मला त्याला विचारायचं होतं, तुला माझी खरंच आठवण येते का? तू मला मिस करतोय का? आपण अजूनही काही आहोत का? असे बरेच प्रश्न मला त्याला विचारायचे होते. पण मी पुन्हा शांत राहिले. त्याचा फोन अधूनमधून यायचा, कधी महिन्यातून एकदा, कधी 2 महिन्यांनी. तो त्याच्या कॉलेजच्या गोष्टी सांगायचा, त्याचे नवीन मित्र, नवीन शहर, त्याचं असणारं नवीन आयुष्य. आणि मी, तो एक प्रश्नचिन्ह होता माझ्यासाठी. मी अजूनही त्या शाळेच्या आठवणीत अडकलेली. एक दिवस त्याने सहजच सांगितलं, आमच्या क्लासमध्ये एक मुलगी आहे, खूप चांगली आहे. त्या वाक्यावर माझं हृदय थांबलं. मी हसून विचारलं, मग? तो म्हणाला, काही नाही, फक्त सांगितलं. आणि त्या रात्री मी पहिल्यांदा खूप रडले. मला समजलं, त्याच्या आयुष्यात आता नवीन पान उघडलं होतं आणि मी अजूनही जुन्या पानावर थांबलेली. फोन कमी झाले, मेसेंजरवर कधीतरी हाय मी नेहमी रिप्लाय करायचे. कधी उशीर झाला तरी पुन्हा मेसेज पाठवायचे. मी वाट पाहणं सोडलंच नाही. एक दिवस सोशल मीडियावर त्याचा फोटो पाहिला. त्याच्या बाजूला तीच मुलगी आणि कॅप्शन होतं, सम पीपल मेक युअर लाईफ ब्युटिफुल. माझ्या हातातून मोबाईल खाली पडला. मला त्याने कधी विचारलं नाही, तुला मी आवडतो का? त्याने कधी मागे वळून पाहिलं नाही. मीच वाट पाहत राहिले. त्या दिवशी मला कळलं, प्रेम फक्त बोलून नाही टिकत, ते परत परत निवडावं लागतं. आणि त्याने मला कधी निवडलंच नाही. काही महिन्यांनी त्याचा मेसेज आला, मी रिलेशनशिपमध्ये आहे. मी रिप्लाय केला, हॅप्पी फॉर यू. पण त्या हॅप्पीमध्ये माझं सगळं आयुष्य तुटलं होतं. मी त्याच्यासाठी कोणालाच आयुष्यात येऊ दिलं नव्हतं. मला वाटत होतं तो परत येईल, पण तो पुढे गेला होता आणि मी अजूनही तिथेच थांबलेली. त्याने मी रिलेशनशिपमध्ये आहे म्हटल्यापासून मी स्वतःला समजावत होते, हेच योग्य आहे, तो खुश आहे बस. हळूहळू त्याचे मेसेज बंद झाले, त्याचे फोन थांबले आणि माझ्या आयुष्यात एक विचित्र शांतता पसरली. मी 12वी पूर्ण केली. घरचे लग्नाबद्दल बोलू लागले, नाते येऊ लागले. पण मी प्रत्येक वेळी एकच उत्तर द्यायचे, आता नाही. कारण मनात कुठेतरी कोपऱ्यात अजूनही वाट होती, तो परत येईल. एक दिवस सोशल मीडियावर फोटो पाहिला त्याचा.
त्याचा लग्नाचा फोटो होता तो. शेरवानी घातलेला, अगदी हसत होता उभा. आणि त्याच्या बाजूला तीच मुलगी, आता त्याची बायको. कॅप्शन होतं, फॉरएव्हर स्टार्ट्स टुडे. त्या क्षणी मला जाणवलं, मी ज्या फॉरएव्हरची वाट पाहत होते ते कधीच माझ्यासाठी नव्हतं. मी रडले. पहिल्यांदाच इतकं रडले की मला श्वास घ्यायलाही त्रास होत होता. माझं प्रेम अपूर्ण होतं, पण माझी वेदना पूर्ण होती. काही वर्षांनी एके दिवशी गावातल्या एका कार्यक्रमात तो अचानक माझ्या समोर आला. माझं हृदय पुन्हा त्याच्यासाठी धडधडलं. पण आता त्याच्या डोळ्यात आधीसारखी चमक नव्हती, ती स्थिरता होती. त्याच्या हातात छोटंसं बाळ होतं. तो हसला. कशी आहेस? मीही हसले. छान आहे. त्याने सहज विचारलं, तू अजून लग्न केलं नाहीस? तो प्रश्न साधा होता, पण माझ्या मनाच्या आत वादळ उठलं होतं. मी हळूच म्हणाले, नाही अजून. तो म्हणाला, का? इतकी चांगली आहेस, कुणीतरी मिळालंच असतं ना. त्या क्षणी मला खूप काही सांगायचं होतं, की मी तुझी वाट पाहिली. मी कोणालाच मनात येऊ दिलं नाही. मी त्या शब्दांवर आयुष्य अडवून ठेवलं. पण मी काहीच बोलले नाही, फक्त एवढंच म्हणाले. कधी कधी काही गोष्टी वेळेवर बोलल्या नाहीत तर आयुष्यभर शांत राहावं लागतं. तो काही क्षण शांत राहिला. कदाचित त्यालाही काही जाणवलं असेल, कदाचित नाही. त्याने निरोप घेतला आणि यावेळी मी त्याला थांबवलं नाही. त्या दिवशी घरी येऊन मी पहिल्यांदा आरशात स्वतःकडे पाहिलं आणि मी स्वतःला विचारलं, तू अजून किती दिवस वाट पाहणार? मला उत्तर आलं, आजपर्यंत पुरे. त्या दिवशी मी त्याची जुनी डायरी बंद केली, त्याचे मेसेजेस डिलीट केले आणि पहिल्यांदा स्वतःसाठी जगायचं ठरवलं. प्रेम अपूर्ण राहिलं, पण मी अपूर्ण नाही. तो माझ्या आयुष्यात आला, मला प्रेम शिकवायला, पण राहिला नाही. मला स्वतःची किंमत शिकवायला. आज मी एकटी आहे, पण एकटी असल्याची भीती नाही. कारण मला समजलं, वाट पाहणं म्हणजे प्रेम नाही. स्वतःला विचारणं म्हणजे त्याग नाही. खरं प्रेम असतं जे तुम्हाला निवडतं, दररोज आणि परत परत. आणि जर कुणी निवडलंच नाही तर स्वतःला निवडा. तो माझं पहिलं प्रेम होता, पण मी माझं शेवटचं प्रेम आहे. व्हिडिओ आवडला तर लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. आणि ही स्टोरी कशी वाटली कमेंटमध्ये नक्की कळवा. धन्यवाद.